Good morning. This is sixth lecture of topic biodiversity, conservation and environmental issues. Then to discuss next article, Biological Diversity Act 2002. Biological Diversity Act 2002. याचा अर्थ 2002 साली जैवविविधता वाचवण्याच्या संदर्भात जो केंद्र सरकारनं एक कायदा तयार केला, तो कायदा नेमका काय आहे हे या आर्टिकल मध्ये आपण समजून घ्यायचं आहे. लिसन केअरफुली अबाउट दिस Biological Diversity Act 2002. Actually, such a type of act is essential today for each and every nation, state as well as local level, because day by day you know very well the human population increase. You know very well today's our India's population cross near about 130 crores. अगदी 130 करोडच्या वर आपली भारताचीच लोकसंख्या वाढलेली आहे. And then also you know very well China and other countries. इतर देशांची सुद्धा लोकसंख्या वाढतच आहे. चायना तर त्यामध्ये 1 नंबरवर आहे, 2 नंबरला आपला भारत आहे. म्हणजे प्रत्येक देशाची लोकसंख्या तशी जास्तच आहे, दिवसेंदिवस वाढतच आहे. and natural sources day by day decrease due to the uncontrollable over exploitation of our nature, natural resources and biodiversity also. So each and every nation or state require to compulsory for here Biological Diversity Act, and India nation applied this act near about 2002. Here actually this act is for to provide framework, काहीतरी एक चौकट मूलभूत ढाचा दिला पाहिजे त्या कायद्यानं. मग ही फ्रेमवर्क नेमकी कशा पद्धतीचे हा कायदा देतोय? फॉर द प्रॉपर मॅनेजमेंट, सस्टेनेबल मॅनेजमेंट, कायमचं टिकणारी मॅनेजमेंट. सस्टेनेबल हा शब्द फार महत्वाचा आहे. It is for to maintain sustainable management about our conservation of biological diversity. आपली जैवविविधता, नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक साधन संपत्ती आपण म्हणतो, किंवा आपला निसर्ग जर वाचवायचं असेल, टिकवायचं असेल, तर त्याची सायंटिफिक किंवा कायद्यानुसार प्रॉपर मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच हा कायदा 2002 साली अस्तित्वात आला. पण कायदा अस्तित्वात येऊन चालत नाही. कायद्याचं लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. ऍक्च्युअली यू नो व्हेरी वेल इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्सक्यूज. एखादा नियम, एखादा कायदा तुम्हाला लोकांना माहिती नाही म्हणून खरं तर एक्सक्यूज होत नाही. उदाहरण द्यायचं म्हणजे समजा आपल्याकडून एखादा फार मोठा गुन्हा झाला, गंभीर गुन्हा झाला, आणि तो गुन्हा केल्यानंतर फाशी असते हे माहिती नाही, आणि म्हणून आपण गुन्हा केला, तर आपण कोर्टामध्ये म्हणू शकत नाही की हे केल्यानंतर फाशी आहे, हे मला माहिती नव्हतं, आता मला माहिती झालं, एवढी बार मला माफ करा, पुन्हा माझ्याकडून असं होणार नाही, असं कोर्टामध्ये आर्ग्युमेंट चालते का? नाही. एखादा कायदा, एखादा नियम तुम्हाला लोकांना माहिती नाही, ही आपली चूक आहे. There is a compulsory to know
each and every law in our state as well as in our nation. आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये कोणता कायदा आहे, कोणकोणते कायदे अस्तित्वात आहेत, त्याच्या अंडर कोणकोणते गुन्हे दाखल होऊ शकतात, याचं बेसिक नॉलेज प्रत्येक नागरिकाला खरं तर असायला हवं. आणि मुळात त्याच्याबाबत प्रत्येकामध्ये जाणीव जागृती असलीच पाहिजे. प्रत्येक नागरिक त्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असला पाहिजे. तो सजग म्हणजे जागरूक असला पाहिजे. आणि मुळात आपल्याकडून कोणता गुन्हा होणार नाही, सर्वजण सुखी आणि समृद्ध राहतील, या दृष्टिकोनातून खरं तर सर्वच नागरिकांनी विचार करायला हवा. पण तसं फारसं होताना दिसत नाही. अलीकडं प्रत्येक व्यक्ती स्वयंकेंद्रित झालेले आहे, तात्पुरतं पाहणारी झालेली आहे. स्वतःचाच विचार आत्मकेंद्री ज्याला म्हणूया, प्रत्येक व्यक्ती झालेले आहे. आणि साहजिकच त्याचे दुष्परिणाम निसर्गाला, आपल्याला सर्वांनाच भोगायला लागत आहेत. आणि म्हणूनच हा खऱ्या अर्थानं कायदा अस्तित्वात आला. ऍक्च्युली this law is very powerful. If we damage our natural resources or biodiversity, then their compulsory person go into the jail. जर नॅचरल रिसोर्सेसला धक्का लावला, डॅमेज केलं, डिफॉरेस्टेशन केलं, आपल्या नैसर्गिक स्रोतांना हानी पोहोचवली किंवा बायोडायव्हर्सिटी इकोसिस्टीम डॅमेज केली, तर त्याच्या अंडर गुन्हा, तुम्ही कंपल्सरी जेल, तुरुंगाची हवा खाऊ शकता. हे एक महत्वाचं आहे. अँड नियर अबाउट 10 लाख रुपीज ही पनिशमेंट, दंड म्हणून असेल. इतका हा कडक कायदा आहे. पण कायद्याची कडक अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन होताना दिसत नाही. खरं तर कायद्याची इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे, कडक अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. आपण खरं तर प्रत्येक कायद्याला, नियमाला फाटे देत असतो. ही वृत्ती दिवसेंदिवस बळावत आहे. खरं तर ही वृत्ती बळावत असता कामा नये. त्याचे तोटे भविष्यात पुढच्या पिढींना सहन करावे लागतील. याबाबत सुद्धा प्रबोधन होणं गरजेचं आहे. हे बेसिकली सर्व स्टुडंट्सला आणि नागरिकांना माहिती असणं गरजेचं आहे. ऍक्च्युली दिस लॉ हॅव 3 डिफरंट लेवल्स ऑफ टाइप्स. 3 पद्धतीचे स्तर आहेत, स्टेप्स आहेत. वन इज फॉर नॅशनल, हिअर नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी, NBA, नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी, NBA. ही नेशन राष्ट्रीय स्तरावरती काम करणारी ही कमिटी आहे. त्यांच्या अंडर बाकीच्या सर्व कमिटी चालतात. द नेक्स्ट स्टेट, प्रत्येक राज्यापुरती वेगळी असेल, स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड. राज्यस्तरीय प्रत्येक राज्याला स्वतंत्र याच कायद्याखाली दुसरी कमिटी, बोर्ड आहे, SBB, स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड. And third, biodiversity management committee. It is meant for local body, local area. तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता, ज्या जिल्ह्यामध्ये राहता, ज्या विलेज गावामध्ये राहता, तिथली जी लोकल जी कमिटी असेल, कॉल्ड एज ए बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी. खरं तर ह्या कमिटींचं जेवढ्या कटाक्षानं लक्ष असायला हवं, तेवढं कटाक्षानं लक्ष दिलं जात नाही. खरं तर या कायद्याच्या अंडर अत्यंत म्हणजे या कायद्याची धार खूप आहे, ताकद खूप आहे, पण त्या कायद्याची प्रॉपर अंमलबजावणी केली जात नाही. हीच मोठी शोकांतिका आहे, हीच मोठी खंत आहे. खरं तर हा कायदा अत्यंत कडक अंमलबजावणी केली तर आपल्या बायोडायव्हर्सिटीचा, इकोसिस्टीमचा, नॅचरल रिसोर्सेसचा, एन्व्हायरमेंटचा किंवा नेचरची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही. भविष्यात त्याचा फायदा आपल्याला सर्वांना होईल. यासाठी खरं तर जाणीव जागृतीची एक प्रबोधनाची चळवळ उभारणं गरजेचं आहे.
The next concept, environmental issues. Environmental issues म्हणजे निसर्गामध्ये ज्या काही घडामोडी होत असतात, आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये नॅचरल नैसर्गिक काही ना काहीतरी उलथापालथ होत असतेच. सच ॲज हेवी रेन, as well as drought, sometimes volcanic activities, sometimes tsunami, sometimes extra flow of winds, चक्रीवादळ वगैरे, and sometimes fire to thick forest. घनदाट जंगलांना कधी कधी नैसर्गिक आग लागते. असं काही ना काहीतरी इन्व्हायरमेंटल इश्यूज नॅचरल होत असतात. हे नैसर्गिक होत असतं, अधूनमधून हे घडत असतं. काही बेटावरती सुद्धा हे घडत असतं. म्हणजे अमेरिकेमध्ये आजकाल त्या पद्धतीने ह्या घटना घडत आहेत. कॅलिफोर्नियामध्ये ह्या घटना घडत आहेत. काही निर्जन ठिकाणची किंवा जी नॅचरल चांगली बेट आहेत त्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत. म्हणजे जगभरात कुठं ना कुठं तरी नैसर्गिक आपत्ती घडत असते. बट हिअर नॅचरल ज्या नैसर्गिक आपत्तीपेक्षा मॅनमेड आर्टिफिशियल हे मात्र जास्तच प्रकारे होत असताना दिसून येतं. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट इश्यू इज अबाउट पोल्युशन. जे प्रदूषण घडतं हे मॅक्झिमम मॅनमेड आर्टिफिशियल घडत असताना दिसून येतो. अँड यू नो व्हेरी वेल देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ पोल्युशन. अनेक प्रकारचे प्रदूषणाचे प्रकार आहेत. देर आर 4 मोस्ट इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ पोल्युशन. आणि प्रदूषणाचे खरे प्रमुख महत्वाचे 4 प्रकार आहेत. अनेक आहेत पण त्यातले महत्वाचे 4 आहेत. त्याच्यावरती आपण जरा फोकस करूया. त्यातला पहिला असेल एअर पोल्युशन, ज्याला आपण हवेचं प्रदूषण म्हणतो. देन सेकंड वॉटर पोल्युशन, ज्याला आपण पाण्याचं किंवा जल प्रदूषण म्हणतो. देन थर्ड लँड ऑर सॉइल पोल्युशन, ज्याला आपण माती किंवा मृदेचं प्रदूषण असं म्हणतो. अँड फोर्थ नॉइज ऑर साऊंड पोल्युशन, ज्याला आपण ध्वनी किंवा आवाजाचं प्रदूषण असं म्हणतो. हे महत्वाचे 4 प्रकार आहेत. इयत्ता 10वी पर्यंत हे कळत न कळत तुम्ही शिकलेला आहात. तेच पुन्हा आपण या ठिकाणी रिवाइज करतोय, रिव्हिजन घेतोय. बेसिकली हे पॉइंट्स व्हेरी सिंपल, अत्यंत साधे सोपे. तुम्ही स्वतः सेल्फ स्टडीनं जरी 1-2दा वाचन केलं तरी तुम्ही स्वतः ओन प्रिपेअर दिस टॉपिक. हा टॉपिक तुम्ही स्वतः सेल्फ स्टडीनं स्वतः प्रिपेअर करू शकता, तयारी करू शकता. बट हिअर दिस पोर्शन इज हेल्ड इन युअर सिलेबस. तुमच्या सिलेबस मध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यावर डिस्कशन होणं गरजेचं आहे, चर्चा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण थोडंफार टीचिंग करत आहोत. सो वी लिसन केअरफुली. फर्स्ट अबाउट हिअर एअर पोल्युशन. पहिल्यांदा या ठिकाणी फोकस करूया एअर पोल्युशन. फर्स्ट अबाउट डेफिनेशन. याची व्याख्या काय होईल? अत्यंत साधी सोपी व्याख्या आहे. मिक्सिंग ऑफ व्हरायटी ऑफ पार्टिकल्स, वेगवेगळ्या पद्धतीचे कण असतील. मिक्सिंग ऑफ व्हरायटी ऑफ पार्टिकल्स, देन डस्ट, दुसरे धुलीकण असतील. देन पोलन ग्रेन, फुलांचे जे परागकण असतात ते पण हवेमध्ये असे पॉलिनेशनच्या वेळेला ट्रॅव्हल्स होत असतात. अँड देन गॅसियस इम्प्युरिटीज. अगेन लिसन. मिक्सिंग ऑफ various types of particle, dust, pollen grain and gaseous impurities into the air, it leads to air pollution. म्हणजे हवेमध्ये धुलीकण असतील, परागकण असतील किंवा इतर गॅस वेगवेगळे नको असणारे असतील,
या सर्वांचं हवेमध्ये कारण नसताना जादा त्याच्यामध्ये मिक्स होणं, मिसळणं, याला म्हणायचं हवेचं प्रदूषण होणं. मिक्सिंग ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ पार्टिकल, डस्ट, pollen grains and gaseous impurities into the air, it leads to air pollution. ही झाली एअर पोल्युशनची व्याख्या. Then question arises, what is meant by air pollutant? हवेचा प्रदूषक म्हणजे काय? एअर पोल्युटंट, the agent which cause air pollution, that agent is called as a air pollutant. ज्या ज्या घटकांनी, पदार्थांनी हवेचं प्रदूषण होतं, त्या सर्व घटकांना, त्या सर्व पदार्थांना एअर पोल्युटंट असं म्हटलं जातं. मग डेफिनेशन मध्ये जे सर्व घटक पाहिले ते सर्व एअर पोल्युटंट असतील. म्हणजे कोणकोणते? डस्ट, एनी टाइप ऑफ पार्टिकल, पोलन ग्रेन्स अँड गॅसियस इम्प्युरिटीज, various types of gas which is harmful to human. आपल्याला ज्यानं त्रास होतो तो कोणत्याही प्रकारचा गॅस असो, कार्बन मोनॉक्साईड असो, कार्बन डायऑक्साईड असो, सल्फर डायऑक्साईड असो, नायट्रोजन ऑक्साईड असो, नायट्रोजन डायऑक्साईड असो, कोणताही गॅस आहे की ज्यानं आपल्याला त्रास होतो ते सर्व गॅसेस कॉल्ड ॲज ए एअर पोल्युटंट. त्यांना म्हणायचं हवेची प्रदूषके, एअर पोल्युटंट्स. The most important factor related to environmental issue is effect of air pollution. इथं मेन फोकस कशावरती आपल्याला करायचा आहे की एअर पोल्युशन तर सध्या आहेच, त्यातली त्यात मोठ्या सिटी, बिग सिटीज, एक्झाम्पल दिल्ली, कलकत्ता, बॉम्बे ज्याला मुंबई म्हणतो, पुणे, चेन्नई, बेंगलोर, ह्या ज्या बिग सिटीज आहेत ऑफ इंडिया, भारतातल्या ह्या महत्वाची प्रमुख शहर आहेत, याच्यामध्ये सर्वात जास्त प्रदूषण आहे. याचा अर्थ हवेचं प्रदूषण आता जास्तीत जास्त झालेलं आहे किंवा दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, होत आहे. मग ह्या प्रदूषणाच्या संदर्भात दिवसेंदिवस आपल्या मानवाच्या बॉडीवरती होणारा परिणाम, इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन, यावरती थोडीशी चर्चा होणं गरजेचं आहे, फोकस होणं गरजेचं आहे. देयर आर ऍक्च्युअली टू टाइप्स ऑफ पोल्युटंट. पोल्युटंटचे दोन प्रमुख प्रकार आहेत. फर्स्ट वन इज अबाउट गॅसियस इम्प्युरिटीज, व्हरायटी ऑफ गॅसेस, ज्याला मी मगाशी म्हटलं कार्बन मोनॉक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, त्यानंतर इतर असतील नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड. हे दैनंदिन जीवनात, व्यवहारात डायरेक्ट आपल्याला त्याचा फायदा होत नाही, तर त्याचा दुष्परिणाम होतो. ऍक्च्युअली दीज गॅसेस आर टॉक्सिक टू अवर बॉडी. इट क्रिएट हार्म्स टू अवर बॉडी. आपल्या शरीराला त्यानं हानीच होते, आपल्या शरीरावरती त्याचे दुष्परिणाम होतात. एक्झाम्पल घेऊया. Here, when carbon monoxide mix into large amount in our air, आपल्या हवेमध्ये जर कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण जास्त वाढलं, and when we inhaled this atmospheric air which consists large amount of carbon monoxide, this carbon monoxide goes into our lungs and then mix into the blood. And you know very well, in our blood there is a hemoglobin. रक्तामध्ये hemoglobin असतं. This hemoglobin mixed with carbon monoxide, it forms carboxyhemoglobin. आणि त्याचं जर प्रमाण वाढलं, it leads to heart attack. आपल्याला त्यानं हार्ट अटॅक येऊ शकतो. कार्बन मोनॉक्साईडचं पॉइझनिंग होतं आपल्याला. म्हणजे एक साधं उदाहरण देतो. जिथं खूप पाऊस पडतो, खूप, एक्झाम्पल महाबळेश्वर, सतत पाऊस असतो, रेनी सीझन मध्ये कंटिन्युअस, लोक घरातून बाहेर पडू शकत नाही. बाहेर प्रचंड मोठं
फोटोकेमिकल स्मॉग असतो, धुकं असतं, लोक बाहेर पडू शकत नाहीत घराच्या, प्रचंड थंडी असते, कपडे 4-4, 5-5 दिवस वाळतच नाहीत, सुकतच नाही. अशा वेळेला घरामध्ये शेगड्या, थंडीसाठी शेकोटीसाठी शेगड्या पेटवत असतात. त्याचा जो धूर आहे तो घरामध्ये साठत असतो आणि मग कधी कधी रात्रभर थंडी वाजते म्हणून जर त्यांनी तशीच चूल किंवा शेगडी पेटत ठेवली आणि तसेच झोपी गेले तर रात्रभर तो कार्बन मोनॉक्साईड इनहाल होतो. समटाइम्स कॉज हिअर डेथ. काही वेळेला अशानं मृत्यू होऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो, कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग होऊ शकतं. म्हणजे ही दक्षता घ्यावी लागते. अशा पद्धतीनं कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग होतं आणि कार्बन मोनॉक्साईड हा त्रासदायक आहे. यू नो व्हेरी वेल ऑल्सो इन्क्रीज डे बाय डे द लेवल ऑफ कार्बन डायऑक्साईड इन अवर एअर. आपल्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. साहजिकच त्याचा इफेक्ट काय होतोय? ग्रीन हाऊस इफेक्ट. ऍक्च्युली हिअर इन अवर अर्थ, आपल्या पृथ्वी तलावरती असे थर आहेत, लेयर्स. यू नो व्हेरी वेल अम्ब्रेला लाइक लेयर, ओझोन लेयर. दिस ओझोन लेयर इज मोस्ट इम्पॉर्टंट, अत्यंत महत्वाचं आहे. वरचे जे डायरेक्ट अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत त्या ओझोन लेयर मधून डायरेक्ट आपल्या बॉडीवरती पडत नाहीत, म्हणून ओझोन लेयर फार महत्वाचा आहे. बट हिअर ड्यू टू इन्क्रीज कार्बन डायऑक्साईड इन अवर अर्थ, दिवसेंदिवस कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे. इट क्रिएट्स होल, छिद्र पडतोय टू दॅट अम्ब्रेला लाइक ओझोन लेयर. आपल्या अवतीभोवती जो उंचावरती ओझोनचा लेयर आहे त्याला कार्बन डायऑक्साईड छिद्र पाडतोय. अँड हेन्स आवर अर्थ or we people directly exposed to our ultraviolet rays and becomes skin cancer. आणि मग दिवसेंदिवस त्वचेचा कॅन्सर होण्याचे संभाव्य धोके खूप आहेत किंवा इतर बॉडीवरती दुष्परिणाम होऊ शकतात. अल्ट्राव्हायोलेट रेज डायरेक्ट आपल्या बॉडीवरती पडू शकतात, इतर सजीवांना त्याचा त्रास होऊ शकतो. टेम्परेचर दिवसेंदिवस पृथ्वीचं वाढत चाललेलं आहे. हे आर्टिकल आपण शेवटी पुन्हा डिटेल पाहणार आहोत. थोडक्यात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय, कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढतंय, सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण जास्त वाढतंय, नायट्रोजन ऑक्साईड किंवा नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय. नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड when combines with water vapors then it forms acid rain. म्हणजे हवेमध्ये आपोआप H2SO4 किंवा HNO3 तयार होत आहे. म्हणजे पहा केमिकल रिएक्शन्स कशा होत आहेत. सल्फर डायऑक्साईड अँड नायट्रोजन डायऑक्साईड that can be released in our atmosphere with the help of factories or two-wheeler, four-wheeler. ज्या काय आपण टू व्हीलर, फोर व्हीलर चालवतो किंवा हिअर बर्निंग ऑफ पेट्रोल, डिझेल, टायर, प्लास्टिक, वूड हे काय आपण जाळतो, त्याचा जो धूर असतो एक्झॉस्ट किंवा कंपनीचे धूर असतात त्याच्यापासून काय रिलीज होतं? सल्फर डायऑक्साईड किंवा नायट्रोजन डायऑक्साईड. आणि ते नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हवेमध्ये गेल्यानंतर इट कंबाइन्स विथ वॉटर वेपर्स. वॉटर वेपरची त्याचा संयोग होतो, केमिकल रिएक्शन होते अँड फॉर्म्स ऍसिड रेन. जे पावसाचं पाणी पडतं ते ऍसिडिक असतं, नैसर्गिक. त्याच्यामध्ये H2SO4 असू शकतो, सल्फ्युरिक ऍसिड किंवा नायट्रिक ऍसिड असतं. म्हणजे इतका बदल झालेला आहे. पावसाचं पाणी सुद्धा आता तितकंसं शुद्ध आहे. डिस्टिल वॉटर ऍक्च्युली ते असायला हवं. जे पावसाचं पाणी असतं ते खरं प्युअर वॉटर असतं, डिस्टिल वॉटर असायला हवं. पण ते आजकाल नाही, तर ते ऍसिड रेन आहे बिकॉज ऑफ सल्फर डायऑक्साईड एज वेल एज नायट्रोजन डायऑक्साईड. इतके असे भयानक दुष्परिणाम होत आहेत. याला म्हणायचं गॅसियस इम्प्युरिटीज इफेक्ट. देन हिअर पार्टिक्युलेट. दुसरा प्रकार कोणता आहे? पार्टिकल्स.
पार्टिक्युलेट ज्याला आपण म्हणतो, पोल्युटंट. त्याच्यामध्ये कोण येणार? डस्ट, पोलन ग्रेन्स, स्मोक, स्मॉग, धुकं, रेडिओ एलिमेंट्स, इव्हन तो औषधांची जी फवारणी करतो आपण, फर्टिलायझर्स, त्याचे जे कण कण असतात ते सुद्धा हवेमध्ये मिक्स होतात. इट लीड्स टू एअर पोल्युशन, ज्याला पेस्टिसाइड्स असं म्हणतो. म्हणजे औषधाची फवारणी करत असताना, पेस्टिसाइड्स करत असताना त्याचे जे कण असतात, दे आर व्हेरी टॉक्सिक अँड मिक्स इन टू द एअर. इट लीड्स टू एअर पोल्युशन. त्यानं हवेचं प्रदूषण जास्त होतं. म्हणजे पेस्टिसाइड असेल, स्मोक म्हणजे धूर असेल, स्मॉग म्हणजे धुकं असेल, डस्ट असतील, पोलन ग्रेन्स असतील, या प्रकारचं जे काय मॅटर असेल, हेवी मेटल्स एलिमेंट्स असतील, त्याचे छोटे कण असतील, याला आपण पार्टिक्युलेट पोल्युटंट्स असं म्हणतो. आणि त्यानं सुद्धा आपल्या शरीराला दिवसेंदिवस त्रास होतो. ब्रॉन्कियल अस्थमा, दमा लागतो, त्याला ब्रॉन्कियल अस्थमा असं म्हटलं जातं. लंग्स कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, फुफ्फुसाचा किंवा यकृताचा कॅन्सर झालेला आपल्याला दिसून येतो. देन हिअर वॉटरिंग अँड बर्निंग ऑफ आईज. आपण बाहेर फिरत असताना प्रदूषित हवा असेल तर आपोआप डोळ्यातून पाणी येतं, डोळे जळजळ करतात, डोळ्यातून पाणी येतं. वॉटरिंग अँड बर्निंग ऑफ आईज. त्वचेला सुद्धा अशी खाज सुटते, त्वचेला सुद्धा असं करपली जाते, बिकम्स ब्लॅक, अशी करपते त्वचा, खराब होते, रफ होते. या पद्धतीचे अनेक ड्रॉबॅक या ठिकाणी एअर पोल्युशनचे आहेत. हे कुठंतरी थांबायला हवं. हवेचं प्रदूषण हे आपण घडून आणतोय. आपण टू व्हीलरचा कमीत कमी उपयोग केला पाहिजे. व्यायाम म्हणून चालण्यापेक्षा आपण शक्यतो चालणं गरजेचं आहे किंवा सायकलद्वारे प्रवास करणं गरजेचं आहे. त्यामुळे टू व्हीलर कमीत कमी वापरणं गरजेचं आहे. जेव्हा अत्यावश्यक असेल तेव्हाच फोर व्हीलर वापरणं गरजेचं आहे. हे कुठंतरी लोकांना कळणं गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. तेव्हा कुठंतरी बायोडायव्हर्सिटीवरती आपण किंवा आपल्या इकोसिस्टीमवरती किंवा नॅचरल रिसोर्सेस किंवा निसर्गाची काळजी करतो, आणि तेही आपल्याच फायद्यासाठी, कारण त्याचा फायदा जास्तीत जास्त आपल्याला होतोय, याचा कुठंतरी विचार व्हायला हवा. हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून एअर पोल्युशनच्या संदर्भात आपण जागरूक असायला हवं. एअर पोल्युशन होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. रिड्यूस द यूज ऑफ टू व्हीलर्स, फोर व्हीलर्स, थ्री व्हीलर्स, vehicles, as well as extra burning of petrol, diesel, tire, plastic, wood, coal, tar. हे कारण नसताना जाळायचं, बर्निंग करायचं, हे आपण ते टाळलं पाहिजे. तर कुठंतरी एअर पोल्युशन कमी होईल. आणि डिफॉरेस्टेशन, जी वृक्षांची किंवा झाडांची कारण नसताना आपण कत्तल करतो, तोडतो, वृक्षतोड करतो, ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. त्याच्या विरोधात वृक्षांची लागवड केली पाहिजे, जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे, ती टिकवली पाहिजे, जगवली पाहिजे. तर कुठेतरी हवेचं प्रदूषण थांबेल. हे फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळं आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. आपलं पर्यावरण शुद्ध, स्वच्छ राहील, हवा शुद्ध राहील. आपली बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता सुद्धा पोषक वातावरण राहील. नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन होईल आणि निसर्ग अत्यंत चांगला, तर आपण चांगलं राहू. हे कुठंतरी विद्यार्थ्यांना, बिकॉज यू पीपल आर फ्युचर पॅरेंट, भविष्यातले तुम्ही सुजाण नागरिक आहात. हेन्स दिस आर्टिकल इज हेल्ड इन युअर सिलेबस. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे आर्टिकल तुमच्या सिलेबस मध्ये ठेवलेलं आहे. आय होप यू अंडरस्टँड अबाउट today's first article about only air pollution. Is it clear? Okay.